या निकालामध्ये कशा पद्धतीने ओबीसी आता ते तुम्ही सगळ्यांनी आता माझ्यापेक्षा तुम्हीच ते जे आहे टीव्हीवर जे आहेत पाहिले, मला मी बघितलेलं आहे, ह्या धमक्या वगैरे दिल्या होत्या. परंतु एक लक्षात आहे, माझा मतदारसंघ सोडल्यास 287 मतदारसंघामध्ये लाडक्या बहिणीचा वेग जास्त होता. समीर भुजबळ जे आहे हे स्वतंत्र उभे होते. त्यांच्याकडे कदाचित महायुतीपैकी कुणाचं तरी चिन्ह असतं, तेही निवडून आले असते. परंतु तिथे आणखीन एक गोष्ट घडली, ती म्हणजे शिवसेनेचे उमेदवार होते गणेश धात्रक, ते अजिबात चालले नाही. आणि एक मराठा समाजाचे सुद्धा डॉक्टर बोरसे म्हणून उभे होते, तेही चालले नाही. त्याच्यामुळे या दोघांमध्ये स्ट्रेट फाईट झाली. कशा पद्धतीने तुम्ही मनोज जरांगे पाटील यांचं नाव घेतलं या महायुतीच्या या विजयामध्ये कशा पद्धतीने ओबीसी समाज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे का? मुख्यमंत्री म्हणून आम्ही फक्त आमचा नेता विधिमंडळाचा अजितदादा पवार यांची सर्वानुमते नेमणूक केलेली आहे. आणि आता शिंदे गटांचे जे आहेत नेते कोण आहेत, ऑथेंटिकली ते कळायचं आम्हाला. बीजेपीच्या नेतेपदी कोण येत आहे ते पण अधिकृतरित्या आमच्याकडे यायचं आहे. परंतु सर्वसाधारणपणे आमचा काही देवेंद्र फडणवीस यांना विरोध राहायचं काही असण्याचं काही कारण मला तरी वाटत नाही. सर आज की बैठक में क्या हुआ सर? हिंदी में बता दीजिए आज की बैठक। अरे भाई, पहला तो जो है गवर्नर हमको बुलावे. अभी गवर्नमेंट तब बुलाए, गवर्नमेंट आम्हाला तेव्हा बोलवतील ज्या वेळेला इलेक्शन कमिशन लिस्ट पाठवतील की हे आमदार निवडून आलेले आहेत. आणि मग गव्हर्नरला आम्ही सांगू की ह्या निवडून आलेल्या आमदारांपैकी आमच्या महायुतीचे एवढे आमदार आहेत म्हणून आम्हाला सरकार स्थापन करायचं आहे. आणि मग जे गव्हर्नर साहेब जे आहेत ते आमंत्रित करतील. आणि ते सगळं झाल्यानंतर आपसात बसून जे आहे मुख्यमंत्री पदाचा सुद्धा निर्णय होईल. आणि नंतर हे तिघे एकत्र बसून किती मंत्रिपद कशी वाटायची, काय करायचे, अगोदर किती लोकांनी घ्यायला, नंतर घ्यायचं. कारण हे शेवटचं जे अधिवेशन असं डिसेंबरचं ते आता लवकरात लवकर डोक्यावर आहे. त्यासाठी जे आहेत हे निर्णय त्यांना घ्यावे लागतील. निवडणुकीच्या आधीपासूनच राज्यामध्ये मराठा ओबीसी असा एक वाद पेटवला गेला होता. आता ओबीसी सोबतच मराठा समाजाने सुद्धा महायुतीला चांगलं खरंच साथ दिलेली आहे असं दिसतंय. हे जे काही लाडक्या बहिणींनी जे सहकार्य केलं त्याच्यामुळे. आणि एक म्हणजे जरांगे सतत सांगत होते या फडणवीसच्या विरुद्ध याने हे केलं, एक छगन भुजबळ आणि फडणवीस यांना पाडा हे सगळं चालूच होतं. परंतु आपण पाहिलं जनतेने अजिबात त्यांचं ऐकलं नाही. आणि 132-33 वर जे आहे बीजेपी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले आपल्याला पाहिजे. फक्त माझ्या इथे फक्त तो चाललेला दिसतो, बाकी कुठेही तो मुद्दा चाललेला नाही. छोड़ो हिंदी में एक देखिए, आज की जो बैठक हुई हमारे सारे जो है विधायक जो चुनकर आए हैं वो सारे